दया, अलार्म बंद कर. अगं अलार्म बंद कर. ए दया. आले. काय झालं? काय झालं? अलार्म बंद कर ना. तू अलार्म का लावला आहे? मी अलार्म लावलाच नाहीये. अगं सॉरी. अलार्म तर मीच लावला होता. तुमची तब्येत ठीक आहे ना? लवकर उठण्यासाठी तुम्ही अलार्म लावला का? अगं ते काल बापूजी जीप घेऊन गेले होते ना. त्यात अलार्मचं? अगं पूर्ण ऐकून तरी घे. सॉरी. ते काल बापूजी जीप घेऊन गेले होते तर मला खूप काळजी वाटत होती. मी घाबरलो होतो की त्यांना काही व्हायला नको. तर मी नवस बोललो होतो की अनवाणी पायाने मंदिरात जाईन, देवाच्या चरणी नारळ वाहीन आणि मग घरी येऊन बापूजींचा आशीर्वाद घेतल्यानंतरच अन्नाचा घास तोंडात ठेवेन. काय झालं? आज पूर्ण दिवस तुम्हाला भुका राहावं लागेल. रात्रीच जेवण करू शकाल का? अहो बापूजी ना आत्ताच आपल्या मित्रांना भेटायला गेलेत आणि म्हणाले की ते संध्याकाळीच घरी येतील. नाही. बापूजी थांबा. काय झालं चेटिया? काय झालं? अहो तुम्ही तर इथंच आहात. मग मी आणखी कुठे असायला हवं होतं? ही दया मला सांगत होती की तुम्ही तुमच्या मित्रांना भेटायला गेला आहात. आता सरळ संध्याकाळी याल. टपूचे बाबा मी तर चेष्टा करत होते. अगं काय चेष्टा करते? तुझ्या चेष्टेमुळे इथे माझा श्वास अटकला होता. का बाबा? मी माझ्या मित्रांना भेटायला गेलो तर त्यात तुझा श्वास कशाला अडकायला पाहिजे? अरे बापूजी तुम्ही आज निघून गेले असते तर मला पूर्ण दिवस भूकं राहावं लागलं असतं ना. का? आज काय जेवण मला बनवायचंय? नाही. ते खरं तर मी काल एक नवस बोललो होतो बापूजी. नवस? हा ते चेटिया, माझा विश्वास बसत नाहीये. तू नवस बोललास. बापूजी तुमचा भलेही विश्वास न बसो पण मी तुमच्या लोकांसाठी काहीही करू शकतो. माझ्यासाठी जगातल्या सगळ्या सुखांपेक्षा कुटुंबाचं सुख मोठं आहे. वा. पण जेठ्या, मी तर नशेत नव्हतोच ना. मी तर प्यालोच नव्हतो. हो बापूजी पण तेव्हा मला माहित नव्हतं ना तर मी तेव्हा नवस बोलून गेलो. आणि टपूचे पप्पा नवस बोलला असेल तर तो पूर्ण केलाच पाहिजे. हो. जा मंदिरात जा आणि तिथे जाऊन अगदी मनापासून परमेश्वराची प्रार्थना कर की आजपासून शार्टीवाली पार्टी करायचा विचार तुझ्या मनात कधी येऊच नये. हो बापूजी.